लाडक्या बहिणींना मोठी अपडेट, डिसेंबरचे पैसे मिळाले. आता होणार बघा, तुम्हाला नोव्हेंबरचे सुद्धा पैसे मिळाले, डिसेंबरचे सुद्धा पैसे मिळाले. आता होणार जानेवारीचे पैसे वाटप. लाडक्या बहिणीसाठी खुशखबर, लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी. तर बघा, लाडकी बहीण योजना आजची सर्वात मोठी अपडेट. आज होणार मकर संक्रांतीचा राहिलेल्या सर्व बहिणींना बोनस वाटप. ज्या बहिणींना डिसेंबर हप्ता मिळाला नाही त्यांना आज 100% पैसे जमा होतील. आणि आता ताबडतोब वाटप होणार जानेवारीचा हप्ता. लाडक्या बहिणीला मकर संक्रांतीचा एकूण टोटल बोनस 4500 रुपयाचं गिफ्ट मिळणार. म्हणजे मिळणार नोव्हेंबर प्लस डिसेंबर प्लस जानेवारी टोटल 4500 रुपयाचं बोनस वाटप सुरूच आहे. 1500चा पहिला टप्पा झाला, 1500चा दुसरा टप्पा झाला, आता 1500चा तिसरा टप्पा असणार आहे जानेवारीचं पैसे वाटप. तर हा 4500 रुपयाचा बोनस लाडक्या बहिणीला मिळणारच असं माहिती सरकारने सांगितलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणीच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्हाला मकर संक्रांत बोनस मिळाला का? कोणकोणत्या महिन्याचा मिळाला? कमेंट करून नक्की सांगा. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला मकर संक्रांत बोनस 100% देणार आहेत माहिती सरकार. तर बघा, 4500 रुपयाचा हा मकर संक्रांतीचा बोनस आहे. नोव्हेंबर महिन्याचे पैसे, डिसेंबरचे पैसे आणि जानेवारीचे पैसे असा हा बोनस वाटप असणार आहे. ठीक आहे. नोव्हेंबरचे 1500 तुम्हाला जमा झाले. 31 तारखेला 31 डिसेंबरला काही लाडक्या बहिणीला पैसे मिळाले, काही लाडक्या बहिणींना 1 जानेवारीला, तर काही लाडक्या बहिणींना 2 जानेवारीला सुद्धा पैसे जमा झाले. पहिला टप्पा होता नोव्हेंबर हप्ता वाटप. नोव्हेंबरचे 1500 रुपये जमा करण्यासंदर्भात तो टप्पा पार पडलेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे मिळाले असतील. ठीक आहे. त्यानंतरचा दुसरा टप्पा होता मकर संक्रांत बोनसचा, डिसेंबर 1500 रुपये. तर डिसेंबरचे 1500 रुपये सुद्धा जमा झालेले आहेत. 13 जानेवारीला काही महिलांना पैसे मिळाले, काही बहिणींना काल मिळाले, काही बहिणींना आज पैसे जमा होतील, काही बहिणींना उद्यापर्यंत डिसेंबरचे पैसे वाटप होतील. त्यानंतर आता लाडक्या बहिणीला 1500 डिसेंबरचे नोव्हेंबरचे जमा झाले. आता लाडक्या बहिणीला अजून 1500 रुपये जमा होणे बाकी आहे. हे 1500 रुपये लवकरच बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार असणार आहेत. 100% आता जमा होणार आहेत. कधी जमा होणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. राज्यातील सर्व लाडक्या बहिणीची संक्रांत गोड होणार आहे. संक्रांतीचं गिफ्ट पाठवलेलं आहे. डिसेंबरचा हप्ता काल परवापासून जमा होण्यास सुरुवात झाली. सर्वच बहिणींना पैसे मिळाले. आज सकाळपासून सुद्धा राहिलेल्या बहिणींना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर बघा, मकर संक्रांत सण आता असल्यामुळे 2-3 दिवस, त्याच्यामुळे दिवसभर पैसे वाटप चालणार आहे. सर्व पात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये 100% लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे. एकही लाडकी बहीण या लाभापासून वंचित राहणार नाहीये. आज बघा, तुम्ही सर्वांनी मकर संक्रांतीचा सण लाडक्या बहिणीचा आनंदात केला. याच्या मागे मुख्य कारण होतं महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा केला. गरीब कुटुंबातील, गरीब घटकातील ज्या महिला आहेत अशा महिलांना याचा खूप फायदा झाला. सर्व लाडक्या बहिणींना, सर्व व्ह्यूवर्स, सबस्क्रायबर्स सर्वांना हॅप्पी मकर संक्रांती. मकर संक्रांती सणाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा, हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आता वाटप होणार आहे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये. लवकरच डिसेंबरचा पैसे जमा झाले. आता वाटप होणार जानेवारीचा हप्ता. डिसेंबर पैसे मिळाले, आता जानेवारीचे पैसे वाटपास सुरुवात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेचा हप्ता थांबवता येणार नाही. ही ऑनगोईंग स्कीम आहे, त्यामुळे या योजनेचे पैसे थांबवता येत नाहीत. जुनी योजना आहे, त्यामुळे पैसे संक्रांतीला मिळणारच असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर डिसेंबरचा हप्ता संक्रांतीच्या टायमिंगला आदल्या दिवशीच जमा केला आणि लाडक्या बहिणी सर्व खुश केल्या आहेत मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी. ठीक आहे. लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ देवाभाऊ आणि शिंदे भाऊ यांनी लाडक्या बहिणीला संक्रांतीचं गिफ्ट पाठवलेलं आहे. संक्रांत बोनस जमा केलेला आहे. नोव्हेंबर 1500 प्लस डिसेंबर 1500 आणि आता जानेवारीचे सुद्धा 1500 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होत आहे. लाडक्या बहिणीसाठी खुशखबर, लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी. लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये संक्रांतीचा बोनस पाठवला आहे. हा बोनस नक्की कधी जमा होणार? तर बघा, भरपूर दिवस झालं तुम्ही आपल्या चॅनलचे व्हिडिओज पाहत असाल. आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की 14 जानेवारीच्या पूर्वी म्हणजे 13 तारखेलाच तुम्हाला संक्रांत बोनस जमा होणार आहे. आणि जसं आम्ही सांगितलं होतं तसंच झालेलं आहे. यामुळे बघा, तुम्ही जर चॅनलचे जुने सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहीत असेल की आपण आधीच ही अपडेट दिली होती. जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलचं सबस्क्राईब बटन दाबा, जेणेकरून इथून पुढे तुम्ही असा चान्स मिस करणार नाही. तुम्हाला सर्व अपडेट सर्वात आधी पाहायला मिळतील. तर बघा, लाडक्या बहिणीची यंदाची संक्रांत
गोड होणार आहे. लाडक्या बहिणीची यंदाची संक्रांत आनंदात साजरी झालेली आहे. लाडक्या बहिणीला नोव्हेंबर डिसेंबर हप्ताच जमा केलेला आहे. आता जानेवारीचे पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे. तर बघा तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता 1500 जमा झाला, डिसेंबरचा हप्ता 1500 जमा झाला. दोन्ही मिळून लाडक्या बहिणीला 3000 रुपयाची रक्कम मिळाली. आता हे 1500 रुपये जानेवारीचे बाकी आहेत, हे सुद्धा वाटप होत आहे. वाटपास सुरुवात झालेली आहे. थेट 4500 रुपयाची रक्कम आता सर्व पात्र लाडक्या बहिणीला जमा होणार आहे मकर संक्रांत सणानिमित्त. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर प्रत्येक महिन्याचा हप्ता प्रत्येक महिन्याला मिळवायचा असेल, कोणतीही अडचण न येता, तर या काही स्टेप्स आहेत. या सर्व स्टेप तुम्ही फॉलो करा. येथील पहिली स्टेप आहे तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक ठेवा. बँकेची KYC पूर्ण करा. लाडकी बहिणीची KYC पूर्ण केलेली असेल तर ठीक आहे. तसेच सर्व अटी निकष फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक महिन्याला लाभ मिळणारच, प्रत्येक महिन्याला तुम्हाला पैसे जमा होणारच. लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता नोव्हेंबर प्लस डिसेंबर प्लस जानेवारीचं संक्रांतीचं एकूण 4500 रुपयाचं गिफ्ट पाठवलं आहे. अशी आता बघा 1500 नोव्हेंबरचे नवीन वर्षाच्या सुरुवातीला पाठवले, डिसेंबरचे 1500 संक्रांतीच्या आदल्या दिवशी पाठवले, आता जानेवारीचे 1500 वाटप होणार आहेत. तसेच लाडक्या बहिणीला आत्ता सध्या दर महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत. ठीक आहे, या रकमेमध्ये 600 रुपयांची वाढ करून योग्य वेळी लाडक्या बहिणीला 2100 रुपये दिले जातील, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीला 100% गिफ्ट मिळणार आहे. 100% इथून पुढे जास्त पैसे जमा होतील. आता बघा लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आहे. मकर संक्रांतीला महिलांना मिळणार मोठे 3 गिफ्ट. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आता हे मोठे 3 गिफ्ट काय असणार आहेत? यामधील मोठं सर्वात पहिलं गिफ्ट असणार आहे लाडक्या बहिणीला वाढीव आर्थिक मदत मिळणार आहे. दुसरं मोठं गिफ्ट असणार आहे लाडक्या बहिणीला संक्रांतीचा बोनस जमा होणार आहे. तिसरं मोठं गिफ्ट असणार आहे नवीन कौशल्य विकास संदर्भात प्रोग्राम आयोजित केले जाणार आहे. तर संक्रांतीचं बोनस जमा झालेला आहे. नवीन आर्थिक रक्कम म्हणजे 2100 रुपये लाडक्या बहिणीला 2100 रुपयाचं गिफ्ट महायुती सरकार योग्य वेळी देणार आहे. तर आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्यूवर्स, सर्व सबस्क्रायबर्स, सर्व लाडक्या बहिणींना मकर संक्रांती सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तुमचा सपोर्ट असाच यूट्यूबवरती दाखवा. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ व्हॉट्सअप फेसबुक सगळीकडे शेअर करा. ठीक आहे, तर बघा पहिला टप्पा तुम्हाला नोव्हेंबरचे 1500 जमा झाले. दुसरा टप्पा डिसेंबरचे 1500 सुद्धा जमा झाले. संक्रांतीचं गिफ्ट म्हणून हे हप्ते पाठवले. आता संक्रांतीचं गिफ्ट अजून एक बाकी आहे. तुम्हाला जानेवारीचा हप्ता वाटप होणार आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा हे पैसे सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. तर बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. यामध्ये 6 विभाग आहेत. याच्यामधील पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागामध्ये 12 जिल्हे, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र या विभागामध्ये 12 जिल्हे, विदर्भ या विभागामध्ये 12 जिल्हे. याच्यामध्ये बघा आता मुंबई शहर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, पुणे, रत्नागिरी, पालघर, मुंबई उपनगर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, लातूर, नाशिक, नंदुरबार, जळगाव, धुळे, धाराशिव, बीड, हिंगोली, जालना, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, वाशिम आणि ठीक आहे. तर असे एकूण 36 जिल्हे असणार आहेत. या 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे.